आभार व्यक्त करूया आणि ज्या ज्या दानशूर दात्यांनी दमन दौरा 20-25 साठी आर्थिक सहकार्य असेल बक्षीस स्वरूपात ज्यांनी सहकार्य केले आहे त्या सर्व मान्यवरांचे देखील आपण आभार व्यक्त करू आणि जाऊया आजच्या तिसऱ्या दिवसातून पहिल्या सामन्याच्या समालोचनेकडे. गोलंदाज तयार आहेत. स्वतः संघाचे संघनायक भारत पाटील. गेम ऑन. दोन्ही पंचांना देखील शुभेच्छा आहेत. पंचांचा निर्णय अंतिम असेल. पंच आपण देखील DRS घ्यायचं नाहीये. कुठल्याही संघाला रिव्ह्यूची ते उपलब्ध नाहीये. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय. सर्व संघांनी ही गोष्ट लक्षात ठेवा. गणपती बाप्पा. पहिला चेंडू भारत पाटील आणि पहिल्या चेंडूला आडव्या बॅटने खेळलेत. चांगला फटका आहे गॅप मधून. संदीप पाटीलचा अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर महेंद्रच्या बॅट मधून या 2 धावा आलेत. अगदी चेंडू बॅटच्या मधोमध घेतलाय. आजच्या दिवसातून हा पहिला चेंडू टाकलाय आणि बरोबर 10:18 आजच्या तिसऱ्या दिवसाचा आपण पहिला चेंडू टाकलेला आहे. ओव्हर द विकेट ना भारत पाटील यांचा चेंडू. पुन्हा एकदा ऑन दी कार्पेट चेंडू चाललाय शॉर्ट मिड विकेटला. संदीप पाटील. नक्की संदीप पाटील, कुंदन पाटील, साई पाटील, संजय पाटील, त्यानंतर गुरु, भारत पाटील, नीलम नाईक, चंदन नाईक आणि इतर सहकारी. अतिशय चांगली टीम. जय बजरंग कारिवली. हा चेंडू अप्रतिम. जबरदस्त फटका. कव्हर ड्राईव्हचा अप्रतिम. क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा फटका आपण पाहिलाय. आज महेंद्र चांगल्या मूडमध्ये. नक्कीच हा फटका जरूर संजयच्या बॅटमधून आलाय. मात्र पहिले 2 चेंडूमध्ये 3 महेंद्रनं आणि तिसऱ्या चेंडूवर चौकार संजयच्या बॅटमधून. धावसंख्या 7. नक्की सोमनाथ चौधरी, श्यामदादा चौधरी खुश असतील. पहिले 3 चेंडू पाहिले तर जय हनुमान सरवली संघाच्या बाजूने आहेत. कारण की 3 चेंडूमध्ये 7 धावा आलेत. मातीच्या खेळपट्टीवर तुम्हाला 35+ एक चांगली टोटल आहे. सकाळचं सत्र आहे. नक्कीच जग्गू चौधरी देखील अगदी दोन्ही सहकाऱ्यांची फलंदाजी बारकाईने पाहत आहेत. चांगली सुरुवात आहे. पुढील चेंडू भारत पाटील. हा चेंडू लो फुल टॉस. बघूया संजय यांनी चेंडूला समोर ठेवलाय. कुंदन पाटील चेंडूला उचलतायत. दुसरीची चांगली कॉलिंग. वा, गुड रनिंग बिटवीन द विकेट. अगदी जय हनुमान सरवली आणि जय बजरंग कारिवली बरेचसे गेम प्लॅन चर्चा सकाळी झाल्या असतील. कारण की दमन दौरा आहे आणि या दमन दौऱ्याची ट्रॉफी बघूया कुठल्या गावातील संघ उचलून जातोय. तब्बल 46 संघांनी भाग घेतलाय. अप्रतिम लेट कटचा फटका आपण पाहतोय. चांगली फिल्डिंग होते. जहीन नाईक चांगली फिल्डिंग. अगदी डीप मधून चेंडूला उचललाय. धावा मिळतील 2. काय आज बॅटिंग आहे बघा. आज संजय पाटीलला सलामीला संधी दिली महेंद्रच्या जोडीला. कबीर पाटील यांचे बंधू आहेत. संजय पाटीलनं नेहमीच सलामीला येऊन चांगली फलंदाजी केलेली आहे. रवींद्र पाटील असतील, संजय पाटील, महेंद्र, जग्गू, सोमनाथ चौधरी असे सलामीला येणारे बरेचसे फलंदाज त्यांच्यामध्ये आहेत. 5 चेंडू 11 धावा. हा चेंडू अतिशय चांगला स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये फिल्डिंग आणि फलंदाज संजय. धावचीत बाद. शेवटच्या चेंडूवर विकेट. वेलकम पप्पू. गावदेवी पूर्णा संघाचा देखील दमन दौरा खूप चांगला आहे. क्वालिफाय झालेत. यानंतर नॉकआउटचा सामना होईल. मनोज टावरे साहेबांचा संघ आणि जॉली स्पोर्ट कामतगार विलास पाटील यांचा संघ. नक्कीच आज जॉली स्पोर्ट कामतगार संघ देखील चांगल्या मूडमध्ये आहे. राम पाटील, रजनीश पाटील, शरदजी म्हात्रे आणि धनराज चौधरी आणि शैलेश पाटील. आज प्ले 11 ची लिस्ट सचिनला बनवण्यासाठी थोडीशी कसरत करावी लागेल. तयार राहायचंय सचिन पाटील. टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये. वेलकम जोशी साहेब.
वेलकम विठ्ठल भाऊ. विठ्ठल भाऊ, सचिन भाऊ बाजूला. इनिंग ब्रेक मध्ये या. दोन्ही संघ नायकांचं स्वागत आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 1 बाद 11. संजय पाटील संघाचे एक सर्वात महत्वाचे खेळाडू म्हणून संजय पाटील कडे पाहिले जातोय. संजय बघूया ओव्हर नंबर 2. साई पाटील अगदी आमच्या समोरच्या कक्षाच्या समोर आहेत. लॉंग ऑफला पहिला चेंडू लेफ्ट आर्म ओव्हरचा मार आहे. पहिला चेंडू संजय पाटीलने डॉट टाकलाय. फलंदाज प्रवीण महेंद्र रवींद्र संजय त्यानंतर कबीर रणजित. चांगली बॅटिंग लाईन. वेलकम मनोजी टावरे, आपलं स्वागत आहे. सुस्वागतम. हा चेंडू कमी गतीने सोडलाय. चेंडू चाललाय डीप फाईन लेग रिजनला. क्षेत्ररक्षक आहेत संदीप ज्युनियर आणि नीलम नाईक यांनी चेंडू अडवण्याचा चांगला प्रयत्न केलाय. अखेरकार संदीप ज्युनियरनं चेंडूला उचललाय. धावा मिळतील 2. धावसंख्या 13. 8 चेंडूमध्ये 13. जय हनुमान सरवली संघाची सुरुवात देखील चांगली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 11 आल्या. दुसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू डॉट आणि दुसऱ्या चेंडूवर 2. स्विच हिटचा प्रयोग. मात्र इथे चेंडू आणि बॅटचा संपर्क झालाय का पाहावं लागेल. पंचांचा इशारा येतोय. लेग बाईज. बॅट कट आहे सर. लेग बाईज आहे. 14 धावा 9 चेंडूंचा खेळ संपलाय. पहिल्या इनिंगला इथे आपण पाहतोय सुरुवात. हा चेंडू महेंद्रनं उडवलाय आणि चेंडूच्या खाली गुरु. आज गुरुची जागा बघा डीप मिड विकेटला आहे. आणि यष्टीरक्षक चंदन नाईक. हे सूत्र काय मला समजत नाही. जेव्हा संजय येतोय तेव्हा अगदी यष्ट्यांच्या मागे चंदन नाईकला मी चालू सीझनमध्ये बरेचदा पाहिलाय. मला वाटतं काहीतरी एक हा लक्की योगायोग असावा भारत पाटील यांच्या टीमसाठी की संजयच्या गोलंदाजीवर चंदन नाईक हा यष्टीरक्षक योग्य आहे. असे प्लॅनिंग हवेत संघामध्ये. बदल करायला हवेत. गुरु या संघाचा एक मुख्य यष्टीरक्षक आहे. कुंदन पाटील देखील यष्ट्यांच्या मागे काम करू शकतो. चंदन नाईक आहे. त्यानंतर नीलम नाईक. कित्येक विकेट किपर देखील यष्ट्यांच्या मागे चांगले इन्स्ट्रक्शन करू शकतात. संजय पाटील देखील यष्ट्यांच्या मागे राहिले आहेत. धावा बनल्यात 14. नवीन फलंदाज आलेत कबीर पाटील. संजय पाटील यांचे छोटे बंधू आहेत. कबीर पाटील यांनी काल मोठे फटके नक्कीच या मैदानावर मारलेत. डावखोरे हाताचे एक शैलीदार फलंदाज आहेत. चांगले गोलंदाज देखील आहेत. श्यामदादा चौधरी यांच्या संघातील मुख्य खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आहे. संजय पाटीलचा चेंडू इथे फलंदाजाला स्क्वेअरलेगच्या पंचांनी आउट केलं. मात्र चेंडू वाईड आहे. स्टंपिंग चंदन नाईक. मोठी विकेट. अगदी इथे कबीर पाटीलला 0वर बाद केलाय.
चंदन नाईकची चतुराई पहा. आपण चर्चा करत होतो संजयच्या गोलंदाजीवर चंदन नाईकला स्टंपच्या मागे का उभा करतात. वा, गुरु देखील खुश असेल, कारण की जे काम माझ्यानी झालं नाही ते चंदननं करून दाखवलंय. गुरु देखील करू शकतात, क्षमता आहे. मोठी विकेट, खूप मोठी विकेट. साई पाटील खुश आहेत. बघूया षटकातील शेवटचा चेंडू. धावा बनले 14, पहिल्या ओव्हरमध्ये 11 सॉरी 15. वाईट प्लस विकेट होती. यस, इथे हा चेंडू अगदी हलक्या हाताने सोडलाय रणजित पाटील. शेवटचा एक चेंडू फक्त या ओव्हरमध्ये. पाहिलं तर आपण 4 धावा आलेत. संजय पाटीलनं काय चांगलं कमबॅक केलंय. इथे अजून एक विकेट. चंदन नाईकनं या ओव्हरमध्ये 2 मोठे विकेट स्टंपिंगच्या स्वरूपात मिळवलेले आहेत. कबीर पाटीलच्या नंतर रणजित पाटील पूर्णपणे कमबॅक केलाय. क्रिकेटमध्ये खूप महत्वाचं आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 11, दुसऱ्या ओव्हरमध्ये 4 आणि 2 महत्वाचे गडी बाद. नक्कीच पहिल्या ओव्हर सरवली संघाच्या बाजूनं आणि दुसरा ओव्हर राहिलाय कारिवली संघाच्या बाजूनं. 2 ओव्हर, धावसंख्या 3 बाद 15. बघूया संदीप पाटील आलाय. इथे चेंडू बघूया, अगदी स्वतः गोलंदाज उचलतायत. एक सिंगल धाव. प्रवीणच्या बॅट मधून एक सिंगल. स्लोवर चेंडू इथे जग्गू चौधरीला चकमा दिलाय. डॉट बॉल. धावसंख्या 16 झालेली आहे. पहिल्या 6 मध्ये 11 आणि त्यानंतरच्या 8 चेंडू मध्ये आलेत फक्त 5. सरवली संघ संकटामध्ये सापडलाय. या संकटातून कुठला फलंदाज आपल्या संघाला तारेल बघूया. इथे झेलची शक्यता आणि इथे टिपला झेल चंदन नाईक न. आज चंदन नाईक पिक्चर में नक्कीच 2 स्टंपिंग आणि त्यानंतर हा झेल. वेलकम किरणजी पाटील. केशव पाटीलचा नंबर आलाय 7व्या क्रमांकावर. म्हणजे इथून 5 विकेट या सरवली संघानं गमावल्यात. सुरुवात अशी झाली होती की या सामन्यातून 40+ धावा कमीत कमीत आपल्याला पाहायला मिळतील का. मात्र त्यानंतर चांगला कमबॅक केलाय. वेलकम गुरुदत्त मानकोली संघ इथे दाखल झाले. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे ऑल टीम. वेलकम श्रीजादा माली.
माजी सरपंच मानकोली आणि वॉटर सप्लायर ग्रुपचे अध्यक्ष वेलकम गुरुजी माली, आपलं देखील स्वागत आहे. रविदादा केनी, उमेश माली, ऑल टीम. पंचांचा वाईटचा इशारा. धावसंख्या 17. 15 चेंडूमध्ये 17. पहिल्या 6 मध्ये 11 होत्या आणि आता 15 चेंडू टाकून झालेत आणि 17 धावा लागलेत. बघूया चेंडू चाललाय डीप मिड विकेटला. तिथे चंदन नाईकनं चेंडू उचललाय. फक्त मिळेल एक. धावसंख्या 18. संदीप पाटीलचं ओव्हर नंबर 3 सुरू आहे. हा चेंडू अगदी हलक्या हाताने खेळलाय. बघूया नीलम नाईक शॉर्ट लेग मधून चेंडूला उचलत आहेत. फक्त एक सिंगल. नक्कीच प्रवीण खेळपटूवर टिकून आहे. प्रवीण एक चांगला फलंदाज 3ऱ्या क्रमांकावर आलाय, मात्र त्यांना कुठल्याही सहकार्याने साथ दिली नाहीये. आज कबीर लवकर बाद झाले, रणजित बाद झाले एकाच ओव्हरमध्ये आणि त्याचा फटका सरवली संघाला बसलेला आहे. केशव पाटील साठी हा चेंडू उचली घेणारा आणि अगदी एष्ट्यांच्या मागे गुरु न टिपलाय. अगदी चांगला चेंडू. डॉट. 3 ओव्हर 5 बाद. धावा बनलेत 19 धावा. म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये 11, दुसऱ्या ओव्हरमध्ये 3 आणि चौथ्या ओव्हरमध्ये 4. गोलंदाज कुंदन पाटील. कुंदन काऊ कॉर्नर रिझनला. बघूया इथे पंचांचा इशारा काय येतोय. चौकार आहे. मनोज केनी गुरु माली तिथे आहेत. संजय पाटील एक चांगले पंच देखील आहेत. चौकार आलाय. कुंदन पाटील गोलंदाज. तेवीस धावा लागलेत. प्रवीणच्या बॅटमधून चौथ्या ओव्हरच्या पहिले चेंडूवर चांगल्या धावा आलेत. हा फटका अगदी ऑन दी कार्पेट आलाय. बघूया संजय पाटील चेंडूला उचलत आहेत. दुसरी धाव केशव पाटीलनं कंप्लीट केलेली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावा बनलेत 25. 20 चेंडूमध्ये आलेत 25. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहतोय. जय बजरंग कारिवली आणि जय हनुमान सरवली. इथे हा फटका पुन्हा एकदा ऑन साइडला खेचून मारलाय. संजयनं चेंडूला उचललाय. दुसरीसाठी केशव निघालाय. इथे बघूया एसटी रक्षक गुरुच्या हातामध्ये चेंडू पोचेपर्यंत इथे दुसरी धाव प्रवीणनं पूर्ण केली. धावसंख्या 27. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 11 आणि चौथ्या ओव्हरच्या 3 चेंडूमध्ये आता आल्यात 8. म्हणजे नक्कीच चांगला धावसंख्येला आकार देण्याचा काम प्रवीण फलंदाजाकडून केला जातोय. दुसऱ्या आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये फक्त प्रत्येकी 4-4 धावा आलेत. या ओव्हरमध्ये बघूया आता शेवटचे 3 चेंडू आहेत. 35 की 40. कुंदन स्विच हिटचा प्रयोग केलाय. इथे पंचांचा इशारा आलाय वाईट. अतिरिक्त धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या पोहोचली 28 वर. गुरुदत्त मानकोली संघाचे अगदी सर्व सदस्य रविदादा केनी असेल, दयानंददा माली, उमेश माली, शिरीषदादा माली आणि ऑल टीम विश्वास पाटील. इथे चांगला चेंडू. इथे गुरु देखील चुकलेत. शॉर्ट थर्डमॅनला चेंडूला उचललाय. एक सिंगल धाव कंप्लीट. धावसंख्या 29.
दोन चेंडू आहेत केशव पाटीलकडे. बघूया बॅटला चेंडू चाटून गेला होता. नक्कीच पंचांचा इशारा आला नाही म्हणजे हा चेंडू बॅटला लागून गेलाय. प्रवीणच्या धावा बनलेत 29. इथे फटका उडवलाय. बघूया काऊ कॉर्नर रिझनला संदीप पाटील जज करतायत. चुकी होणार नाहीये. फलंदाज बाद केशव पाटील. यानंतरचे दोन्ही संघटक गावदेवी पूर्णा आणि 44 फूट कामतगार तयार राहा. मनोज भाऊ आणि सचिन पाटील. बिग मॅच नॉकआउटची स्पर्धा आज आहे. नक्कीच गावदेवी पूर्णा संघाने देखील दमन दौरा 20-25 मध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. साखली स्पर्धेतून क्वालिफाय झालेत आणि आज नॉकआउट मध्ये पोहोचलेले आहे. एक बलाढ्य संघाबरोबर सामना असेल. मातीच्या खेळपट्टीवर कुठला संघ बलाढ्य नाही आहे. जो शांत डोक्याने खेळेल त्या संघाचा विजय होईल. फलंदाज रवींद्र पाटील आलेत. नक्कीच अगदी रवींद्र पाटील यांच्याविषयी बोलायचं झालं तर पारसिक बँक शाखा खारबाव इथे बँकचे मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. चांगलं व्यक्तिमत्व आहे रवींद्र पाटील. श्यामदादा चौधरी यांच्या संघातील एक हा चांगला खेळाडू. डावखुरे आताचे फलंदाज आहेत. सलामीला बऱ्याचदा त्यांनी सुरुवात केलेली आहे. मात्र आज क्रमांक 8 वर त्यांना पाठवलेलं आहे. शेवटचा चेंडू आहे. 29 धावा आणि या चेंडूवर अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू चाललाय डीप फाईनला. संदीप ज्युनियर चेंडूला उचलतायत. दुसरीची कॉलिंग आणि ते फलंदाज रवींद्र पाटील. धावचित बाद. एकच धावील. 30 धावा बनलीत आणि 31 धावांचं लक्ष असेल. 31 धावांचं लक्ष आहे. श्रीदादा माले आपण या टॉससाठी मानकुली ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि वॉटर सप्लायर ग्रुपचे अध्यक्ष श्रीदादा माली फास्ट आहे आपण. आणि गुरुदत्त 40+ संघाचे अध्यक्ष आहेत. श्रीदादा फास्ट आहे आपण. आपले शुभ असते आपण नाणेफेकी करू. श्रीदादा माली मानकुली ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि गुरुदत्त 40+ अध्यक्ष आहेत आणि वॉटर सप्लायर ग्रुप मानकुलीचे ते अध्यक्ष आहेत. आणि 2015चा मानकुली संघानं जेव्हा दमन दौऱ्याचा चषक उचलला त्या चषकातील एक चांगले गोलंदाज म्हणून श्रीदादा माली यांनी गोलंदाजी केली होती. जागृत माटा राणाल संघाच्या समोर लाल किल्ला येथे जी स्पर्धा झाली होती आणि त्या स्पर्धेचा चॅम्पियन राहिला होता गुरुदत्त मानकुली संघ. संघटनेचे माजी अध्यक्ष प्रदीपजी पाटील साहेबांचा संघ होता अंतिम फेरीमध्ये. दादा जरा फास्ट या. नक्कीच आपण श्रीदादा माली एक चांगलं व्यक्तिमत्व आहे. आमच्या मानकुली ग्रामपंचायतचे माजी सरपंच वॉटर सप्लायर ग्रुपचे अध्यक्ष आहेत आणि गुरुदत्त 40+ देखील ते अध्यक्ष आणि खेळाडू आहेत. दादांच्या शुभ हस्ते आपण महत्त्वाच्या सामन्याची नाणेफेकी कंप्लीट करणार आहोत. गावदेवी पूर्णा आणि 44 फूट कामतगार.
नाणेफेकीचा महत्वाचा कौल हा गावदेवी पूर्ण संघाच्या बाजूनी लागलाय आणि प्रथम घेतलाय गोलंदाजीचा निर्णय आणि फलंदाजीसाठी आमंत्रण दिलेलं आहे ज्वाली स्पोर्ट कामतगर संघाला. चला फलंदाज संजय पाटील आणि संदीप पाटील. रविदादा किनी, उमेश माली, आपण सर्वांनी इकडे येऊन बसा. सामना सुरू होतोय. गोलंदाज आलेत कबीर पाटील. 31 धावांचं लक्ष आहे. बघूया नॉकआउट स्पर्धा आजपासून सुरू झालेली आहे. नक्कीच अतिशय चांगले सामने पाहायला मिळतील. पहिला चेंडू अतिशय चांगल्या लाईन अँड लेंथ मध्ये शॉर्ट लेगला रवींद्र पाटील स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूला आहेत. चांगला चेंडू फील केलाय. एका धावेने संजय पाटीलनं स्वतःचं आणि संघाचं धावांचं अकाउंट ओपन केलाय. कबीर पाटील लेफ्ट आर्म राऊंडचा मारा. इथे संदीप पाटीलच्या बॅट मधून हा पहिला चौकार. इथे संदीपनं पुन्हा एकदा चेंडूला खेळलाय. काऊ कॉर्नर रिझनला प्रवीण आहेत. एक धाव मिळेल. धावसंख्या 6. 5 वर संदीप, 1 वर संजय पाटील. 3 चेंडू 6 धावा. दमन दौरा 20-25 या स्पर्धेसाठी ज्या ज्या दानशूर दात्यानं या स्पर्धेला हातभार लावलेले त्या सर्वांचा आपण आभार व्यक्त करू. अतिशय चांगला फटका इनसाइड आउट. संजय पाटीलच्या बॅट मधून हा क्लास फटका. धावसंख्या 10. 2 चेंडू मध्ये 5 वर संजय पाटील आणि 2 चेंडू मध्ये 5 वर संदीप पाटील. 1 चौकार 1 सिंगल, 1 चौकार 1 सिंगल. चांगली सुरुवात आहे. सरवली संघाने देखील पहिल्या ओव्हरमध्ये 5 चेंडूमध्ये 11 बनवल्या होत्या. शेवटच्या चेंडूवर संजय यांची धावबाची विकेट या सामन्याचा कदाचित टर्निंग पॉइंट राहील. इथे अगदी हलक्यातनं चेंडू सोडलाय. लेट कट केलाय. सोमनाथ चौधरी चेंडूला उचलतायत. शॉट थर्ड मॅन मधून. एकच धाव. धावसंख्या 1-1. 11. 5 चेंडू मध्ये 11 आलेत. अगदी सरवली संघाने देखील 5 मध्ये 11 बनवल्या होत्या. आणि हा चेंडू अगदी वाईटचा इशारा केलाय. आउटसाइड लेग स्टॉम्प
ला सोडून जाणारा चेंडू 12 धावा. एक चेंडू शेवटचा फेकतायत कबीर पाटील. अतिशय चांगला चेंडू अगदी स्टंपच्या वरून गेले. यष्टीरक्षक चुकलेत. चेंडू चाललाय लॉंग स्टॉप. बघूया पंचांचा इशारा आलाय. लेग बाईचा नशिबाचा चौकार. बॅट कट है. यस बॅट कट है. नक्की सोमनाथ जग्गू चौधरी यांचे ढवळे कदाचित बंद झाले असतावे. भरपूर शपल क्रॉस झाले होते. फलंदाज चौकारा संदीपच्या बॅटमधून आलाय. सोळा धावा झालेत म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त धावा. आता 15 बाकी राहिलेत. नक्कीच आमच्या मान्यवर कक्षामध्ये श्रीजादा माली यांना आपण पाहतोय. प्रत्येक संघामध्ये अगदी आपण पाहिले तर गावचे आजी माजी सरपंच, गावचे सदस्य, पोलीस पाटील, नगरसेवक, डॉक्टर, इंजिनियर, वकील, सर्वच उच्च पदावरील व्यक्तिमत्वांना आपण 40+ क्रिकेट खेळताना पाहतोय. स्ट्राईकला संजय पाटील आहेत आणि गोलंदाज प्रवीण. इथे चेंडूला अगदी हलक्या हाताने टॅप केलाय. सोमनाथ चौधरी चेंडूच्या समोर आहेत. मिळेल फक्त एक सिंगल. धावसंख्या 17. शिरीष दादा जेव्हा जेव्हा दमन दौऱ्यावर येतात तेव्हा आम्हाला दमन दौरा 2015-16ची आठवण होते. जागृत मराठा राणाल संघासमोर जी गोलंदाजी केली होती आणि ती गोलंदाजी नेहमीच आमच्या आठवणीत राहिलेली आहे. त्या 2015-16चा विजेता हा गुरुदत्त मानकुली संघ राहिला होता. चॅम्पियन. इथे हलक्या हातानं चेंडूला अगदी पुश केलाय. केशव पाटील डीप मधून चेंडूला उचलतायत. एक सिंगल. धावसंख्या 17. रन. येस 18 धावा झालेत. स्कोरर नवीन आहे मित्रांनो. जरा मागे पुढे होईल. आपल्याला सर्वांनाच माहित आहे की इथले स्कोरर आहेत. कोणाच्या नावामध्ये कोणाची धाव स्ट्राईकवर असल्यानंतर इकडे तिकडे होते. आम्ही 3 दिवस अगदी स्पर्धा पार पडतोय. ॲडजस्टमेंट करून घ्या. काही चुका झाल्या आमच्याकडून तर तुम्ही आम्हाला सांगा. तुमच्याकडून झाले तर आम्ही तुम्हाला सांगू. 19 धावा. गावदेवी पूर्णा आणि 40 फूट कामतगार. बिग मॅच. बघूया प्रवीण शॉट रनअप न ओव्हर नंबर 2 चा पुढील चेंडू टाकण्यासाठी तयार. हा चेंडू वाईट आलाय. धावा बनलेत 20. आता बनवायचे आहेत 11. चेंडू शिल्लक आहेत 15. 15 चेंडू मध्ये 11ची गरज आणि पहिले 9 मध्ये बनलेत 20. हा फटका संदीपला मोठा केलायचा होता. बॅटच्या खालच्या हिश्श्याला चेंडू लागलाय आणि अगदी चेंडूला डीप मिड विकेट रिझन मधून संजय पाटील उचलतायत. मिळेल एक सिंगल. धावसंख्या 21. 14 मध्ये 10 पाहिजेत. चेंडूला अगदी दिशा दिलेली. फक्त हलक्या हाताने ताकदीचा वापर संजय पाटीलनं या फटक्यामध्ये केला नव्हता. 2 धावा. 2 धावींनी संघाची टोटल 23. संजय पाटील एक तंत्रशुद्ध फलंदाज आहेत. रिव्हर्स फटके मारण्यामध्ये देखील हा माहीर असा खेळाडू. अतिशय चांगला शांत क्रिकेट
खेळला जातोय कारिवली संघाच्या या सलामीवीर जोडीकडून 25 धावा बनवलेत 2 ओव्हरमध्ये 25 आणि आता 2 ओव्हरमध्ये शिल्लक आहेत 6. काय सामना खेळतात कारिवली संघ अगदी परिपक्व संघ म्हणून ज्या संघाची ओळख आहे. चालू सीझनचा आपण विचार केला 2024-25चा तर आई गावदेवी सोनाले, वेताल कोपर, जयहनुमान सारंगाव आणि गुरुदत्त मानकुली या 4 संघांनी चांगल्या संघांना धक्के दिलेले आहेत. केशव पाटील ओव्हर नंबर 3 12 चेंडूमध्ये 6 धावा. स्ट्राईकला संदीप पाटील, नॉन स्ट्राईकला संजय पाटील आहेत. आणि आज नॉकआउट स्पर्धा सुरू झालेली आहे आणि आपण आज या स्पर्धेच्या माध्यमातून सामनावीर म्हणून एक ट्रॉफी आणि एक गिफ्ट हॅम्पर असे 2 पारितोषिक देणार आहोत. शरदजी गोतारणे सर, मुख्याध्यापक, वडवली ग्रामपंचायतचे माजी सरपंच यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर आणि यशवंतजी केने साहेबांकडून ट्रॉफी. आणि या पहिल्या चेंडूवर हा विजयी षटकार लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हल होतोय. संदीप पाटीलचा क्लास, अभिनंदन. जय बजरंग. कारिवली आणि हाडलक टफलॉक श्यामदादा चौधरी, ऑल टीम जय हनुमान सरवली. रविदादा केनी आपल्या गुरुदत्त 40+ पदाधिकारी आहेत आणि खेळाडू आहेत. रविदादा, रविचंद्र अनंत केनी दादा आपण या इथे. उमेश माली